नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, पिकाला डेक्सोलाची फवारणी म्हणजे दर्जेदार उत्पादनाची हमी हे वाक्य तुम्ही अनेक वेळा ऐकलेलं असेल. तर याच आपल्या डेक्सोला या जैव उत्तेजक उत्पादनाची आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्या डेक्सोला जेव्हा आपण पिकावरती फवारणी करतो तेव्हा ते कशा प्रकारे काम करतं याची आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपलं जी महत्वपूर्ण पिकं आहेत, ऊस आहे, आलं आहे, हळद आहे, त्याचबरोबर टोमॅटो, स्ट्रॉबेरी यासारखी फळ पिकं आहेत. त्याचबरोबर आपल्या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची सुद्धा पेरणी केली जाते. या पिकांवरती आपलं डेक्सोला कशा प्रकारे काम करते याची आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, पिकाची सगळ्यात महत्वपूर्ण जी स्टेज असते ती जर्मिनेशनच्या नंतरची असते. म्हणजे जेव्हा उगवण होते, उगवण झाल्यानंतर कुठलंही पीक जेव्हा 3 पानाच्या पुढे जातं त्यावेळेस आपण त्याला चांगल्या प्रकारची फवारणी घेतो. अगदी ह्याच स्टेजला जेव्हा आपण डेक्सोलाची फवारणी करतोय त्यावेळेस अतिशय चांगले परिणाम दिसून येतात. आपण जेव्हा डेक्सोलाची फवारणी करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेक्सोलाची फवारणी केल्यानंतर जी काही उपलब्ध पानं आहेत त्या पानांचा आकार चांगल्या प्रकारे वाढतो. हा आकार वाढल्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण भरपूर प्रमाणात होतं. पानांचा आकार चांगला वाढल्यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात झाडाचं अन्नसंचयन तयार होतं. त्यामुळे आपल्या खोडाची साईज चांगली होते. खोडाची साईज चांगली झाल्यामुळे झाडाला फुटवे चांगले निघतात. त्या अशा प्रकारे जेव्हा आपण डेक्सोलाची फवारणी करतोय त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे फुटवे निघण्याचं सुद्धा कार्य या ठिकाणी होते. चांगले फुटवे निघाल्यामुळं आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन नक्कीच आपलं वाढीस लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेक्सोलाची आपण फवारणी करतो तेव्हा आपल्या पिकाला एक चांगल्या प्रकारची काळोखी येते. जेव्हा एखाद्या जर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असेल तर ती न्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे कधी कधी आपली जी शेंड्याकडची पानं असतात ती पिवळी पडलेली असतात. तर हा झाडाचा पिवळेपणा दूर होण्यासाठी सुद्धा डेक्सोला अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असतं. त्यानंतर जी पुढची स्टेज कुठल्या पण आपल्या पिकाची असते म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी फळ पिकं आहेत त्या फळ पिकांमध्ये आपला अगदी स्ट्रॉबेरी आहे, सोयाबीन आहे, बटाट्यासारखं पीक आहे, टोमॅटो आहे. या पिकांमध्ये फुलधारणा आणि फळधारणा अतिशय महत्वाच्या स्टेजेस असतात. अगदी ह्या स्टेजेसला जे आपली पिकं असतात ती पिकं स्ट्रेसमध्ये जातात. त्या पिकांवरती एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो. तर हा ताण नष्ट करण्यासाठी डेक्सोला अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं. आणि या स्टेजला अगदी फुलधारणा आणि फळधारणा जेव्हा होत असते यावेळेस जर आपण डेक्सोलाची फवारणी केली तर झाडावरचा ताण नष्ट होऊन अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा होते आणि त्याच अतिशय चांगल्या प्रकारे फळधारणेमध्ये रूपांतर होत असते, जे की आपल्या अतिशय चांगल्या फायद्याचं ठरत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे मित्रांनो आहे, आपण अनेक पिकांमध्ये तणनाशक मारत असतो. सोयाबीन सारखं जी पीक आहे तर आपण उभ्या पिकामध्ये आपण तणनाशक मारतो. हे तणनाशक मारल्यामुळे तणांचं नियंत्रण होतं, पण कधी कधी पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉर्चिंग येतं. तर हे तणनाशकांमुळे जे स्कॉर्चिंग येतं हे स्कॉर्चिंग दूर करण्यासाठी डेक्सोला अतिशय चांगलं काम करत आहे. साधारणतः गेले 5 ते 6 वर्षापासून अगदी 2020 सालापासून अनेक शेतकरी आपले सोयाबीन पिकामध्ये डेक्सोलाचा वापर करत आहेत. तणनाशकामुळे जो ताण येतो, तणनाशक मारल्यामुळे जे सोयाबीन पिकावरती स्कॉर्चिंग येतं ते 100% दूर करण्यासाठी अतिशय चांगलं काम आपलं डेक्सोला हे करत आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्कॉर्चिंगला दूर करण्यासाठी डेक्सोलाचा तुम्ही नक्की एकदा वापर करून पहा. या सगळ्या आपल्या प्रत्येक पिकामध्ये ज्या महत्वपूर्ण स्टेज आहेत त्यामध्ये डेक्सोला अतिशय चांगलं काम करत आहे. आपण जे पहिल्यांदा टॅगलाईन सांगितली, पिकाला डेक्सोलाची फवारणी म्हणजेच दर्जेदार उत्पादनाची हमी, हे टॅगलाईन खऱ्या अर्थाने सार्थ ठरत आहे. तर मित्रांनो, डेक्सोलाची तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपली ऍग्रिकॉजची जी वेबसाईट आहे www.agricos.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्याचबरोबर आपल्या ऍग्रिकॉजचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे, त्या पेजलाही नक्की फॉलो करा. धन्यवाद.